माय चॅनल गाईज. तर मी आज एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे आणि ती एकदम सिंपल झटपट बनणारी आहे. म्हणजे तुम्ही ते घरी कधीही बनवून खाऊ शकता. ज्यांना कुणाला खिचडी भात वगैरे खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे. त्यामध्ये मसाले वगैरे काहीही ॲड करणार नाही आहे मी आणि एकदम चविष्ट लागणार आहे. मी तर हे नेहमीच खाते. जसे मला खावीशी इच्छा वाटली तर मी लगेच पटापट बनवते. एकदम फास्टमध्ये होते आणि छान पण लागते खायला. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. चला मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर बघू शकता मी सर्वात पहिले पूर्ण थाली रेडी केलेली आहे. तर एक मी टोमॅटो कापून घेतला आहे आणि ही 4-5 लसणाच्या कापड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं काय म्हणतात त्याला धने मिक्स केले आणि हे एक कांदा घेतला आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी ही मुगाची डाळ आहे. म्हणजे 1 वाटीच्या थोडंसं खाली घेतलेलं आहे मी. आणि हे आहे कढीपत्ता, हे आहे धने, कोथिंबीर आणि ही मिरच्या. हे मिरच्या एवढा काही तिखट नाही आहेत. जस्ट तुम्ही 4-5 टाकला तरी एवढं काही तिखट होणार नाही आहे. तर एकदम सिंपल होणार आहे. एवढं काही काळजी करू नका. तर चला बघूया. तर सर्वात पहिले मी हे तांदूळ आणि डाळ मस्तपैकी धुवून घेणार आहे. आता मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. 2 वेळेस धुवून घेतले. हे कुकर थोडं ओलं होतं त्यामुळे थोडंसं मी तापवायला ठेवलं आहे. थोडंसं कोरडं झालं आहे की मी लगेच याच्यामध्ये फोडणी देणार आहे. तर मी हे तेल टाकलं आहे. थोडंसं तेल घेतलं. यानंतर मी टाकणार आहे कांदा. मी कांदा टाकलाय आणि हा थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मी हे थोडं जिरं टाकते. छान लागते खिचडी जिऱ्यामुळे. त्यानंतर आपण टाकूया कढीपत्ता. मिरच्या टाकूया थोडं. धण्याची पेस्ट टाकलेली आहे. मस्त छान वास येत आहे, सुगंध. बघू शकता हे झालेलं आहे थोडंफार. तर आता ह्यामध्ये टाकून देईल मी टोमॅटो. ॲड करूया थोडीशी हळदी. ती जास्तच पडली पण ठीक आहे, एवढी पण जास्त नाही आहे. येल्लो खिचडी होईल. मी फोडणीमध्ये टाकलेले आहेत तांदूळ. आणि वरतून आपण टाकूया यामध्ये पाणी. मी टाकले पाणी. जेवढे तांदूळ आहेत त्याच्या
दुपटीने पाणी टाकायचं आहे. जेवढे तांदूळ घातले त्याच्यात थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे. मी 1 तांबा पाणी टाकलेलं आहे. अजून थोडंसं लागते पाणी. तर यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ आणि ही आहे कोथिंबीर. आता मी हे कुकर लावलेला आहे. तर 2-3 शिट्ट्या होईपर्यंत 15-20 मिनिटांमध्ये आपली खिचडी रेडी होणार आहे. तर मी हे पटापट आवरून घेणार आहे. एक तर माझी मम्मी घरी नसेल ना तर मी हे असंच करते, काहीतरी खिचडी, मॅगी. तर मला सगळं आवरून वगैरे ठेवावं लागतंय. तर भेटूया आपण 15-20 मिनिटांनी. तोपर्यंत आपली खिचडी रेडी होईल आणि आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. ठीक है गाइस, ये देखो ये हमारा कुकर, इसको हैंडल ही नहीं है गाइस, तो जाने दो, कुछ नहीं होता. हैंडल से क्या मतलब कि खिचड़ी अच्छी होनी चाहिए है कि नहीं. और ये बहुत पुराना है बट काम भी अच्छा करता है ये. हाँ, मुझे बहुत अच्छी खिचड़ी लगी. और मैं अकेली जब होती हूँ तो इस छोटू से कुकर में छोटू से मेरे लिए खिचड़ी बन जाती है बहुत अच्छी सी. और धोने में भी बहुत आसानी हो जाती है गाइस. तो हैंडल को क्या लेना देना है मुझे. कि अब ये निकालेगी कैसे, तो मैं कैसे भी जुगाड़ करके निकाल देती हूँ गाइस. इससे भी बड़ा वाला है, वो 10 लोगों का खाना बनाने जैसा एक कुकर है, पर उसको धोने में भी 2 घंटे लगते हैं. तो क्यों इतना टाइम वेस्ट करेंगे. ऐसे ही छोटू से कुकर में 1 या 2 यानी 3 लोग भी खा सकते हैं आराम से. थंड होईपर्यंत हे माझ्या भावांनी आणलेलं आहे भाकरवडी. तोपर्यंत आपण हे समाप्त करूया. आपली खिचडी रेडी झालेली आहे गाईज. तर चला आपण प्लेटमध्ये काढूया आणि बघूया टेस्ट कशी झालेली आहे खिचडी. टॅन टॅन.